फक्त कोईमिल गयामधल्या जादूलाच नाही तर फुलपाखरांना सुद्धा हवेत उडण्यासाठी धूप म्हणजेच उन्हाची आवश्यकता असते. फुलपाखरे जर नसतील तर माणूस जास्तीत जास्त 4 वर्ष जगू शकतो. फुलपाखरांबद्दल चक्रावून टाकणाऱ्या अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत प्राध्यापक सचिन पाटील सर यांनी. आधीपासूनच निसर्गाची आवड असणाऱ्या सचिन सरांना पहिलाच जॉब चंदगड सारख्या निसर्ग संपन्न भागात मिळाला. फुलपाखरांच्या कलरफुल नेचरच्या प्रेमात पडून त्यांनी फुलपाखरांचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि हा अभ्यास करत असताना फुलपाखरांबद्दल अनेक इंटरेस्टिंग गोष्टी सुद्धा त्यांना समजू लागल्या. जसं की फुलपाखरं सकाळी थेट हवेत उडू शकत नाही, कारण फुलपाखरं ही शीतरक्तीय प्राणी आहेत. ते उन्हामध्ये आपले पंख पसरवून लिंब नावाचा द्रव पूर्ण पंखामध्ये पसरवतात आणि मगच त्यांच्या पंखामध्ये बळ येते. तर काही फुलपाखरं आपल्या पायाने सुद्धा टेस्ट ओळखू शकतात. तर पेंटेड लेडी सारखी फुलपाखरं वाळवंट आणि समुद्र पार करून तब्बल 14,000 किलोमीटर पर्यंतचा प्रवास पार करतात. तसंच फुलपाखरांबद्दल एक क्रूर सत्य सुद्धा त्यांच्या समोर आलं. शावनी कॉस्टर प्रजातीमध्ये फिमेल कोशातून बाहेर पडल्या पडल्या मेल तिच्यासोबत मेटिंग करतो. ती बाहेर येताच तिचे पंख ओले आणि मऊ असतात, ज्यामुळे ती उडू किंवा प्रतिकार करू शकत नाही. याच इझी विक्टिमचा फायदा मेल घेतात. तुम्हाला वाटेल फुलपाखरं फक्त फुलांमधून रस शोषून घेतात, पण ते साचलेल्या घाण पाण्यामधून मिनरल सुद्धा शोषून घेतात. याला मड पडलिंग असे म्हणतात. भारतामध्ये आढळणाऱ्या जवळपास 1500 प्रजातींपैकी 250 ते 300 प्रजाती महाराष्ट्रामध्येच आढळतात. भारतात सर्वात मोठं जवळपास माणसाच्या तळहाता एवढं असणारं सदर्न बर्डविंग आणि करंगडीच्या नखापेक्षा सुद्धा लहान असणारं टायनी ग्रास ज्वेल ही दोन्ही फुलपाखरं आपल्या महाराष्ट्रातही आढळतात. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळीपासून कोशामध्ये रूपांतर होण्यासाठी जवळपास 20 ते 21 दिवस लागतात. अळीला लागणाऱ्या झाडांना होस्ट प्लांट म्हणतात, जे की ठराविक असतात. उदाहरणार्थ कडीपत्ता, लिंबू आणि बेल. तर फुलपाखरं ज्या फुलांचा रस पितात त्यांना नेक्टर प्लांट्स असे म्हणतात. फुलपाखराच्या संवर्धनाबद्दल बोलताना सरांनी सांगितलं की अल्बर्ट आइन्स्टाईनने म्हटल्याप्रमाणे मधमाशा संपल्या तर माणूस जास्तीत जास्त 4 वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतो. जर मधमाशा आणि फुलपाखरे संपली तर जगातल्या 90% झाडांचे परागीभवन थांबेल. म्हणजे झाडांना नवीन बिया, फळं आणि धान्य लागणारच नाही. आणि परागीभवनामध्ये मधमाशीनंतर दुसरा नंबर लागतो या सुंदर फुलपाखरांचा. म्हणजेच ही फुलपाखरं नसतील तर मानवाला नष्ट व्हायला जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे यांच्या संवर्धनासाठी रासायनिक कीटकनाशके वापरणे कमी करा, प्रदूषण कमी करा, कारण फुलपाखरे ही संवेदनशील असतात. जास्त प्रदूषण असलेल्या ठिकाणी फुलपाखरे सहसा राहत नाही. आणि घरामध्ये शक्य असल्यास होस्ट आणि नेक्टर प्लांट्स लावा, असा सल्लाही सरांनी दिला. माहिती आवडली असेल तर रील शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.